बातमी आहे देशाच्या राजकारणातून महुआ मोइत्रा यांच्या संदर्भात। अंमलबजावणी संचालनालयाने तृणमूलच्या काँग्रेस आणि नेत्या आणि माजी खासदार महुआ मोइत्रा यांना फेमा उल्लंघन प्रकरणी समन्स बजावलं। त्यांना 19 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, मात्र त्या गेल्या नाहीत। आता ईडीने त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावलं असून आठवड्याभरात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश ईडीने त्यांना दिलेले आहेत। तर अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने टीएमसी नेता तृणमूलच्या नेत्या महुआ मोइत्रा यांना कथित रोख रकमेच्या प्रकरणात 19 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं, मात्र त्या गेल्या नाही आणि आता पुन्हा एकदा समन्स जारी करत त्यांना येत्या आठवड्याभरामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत। भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात सीबीआयच्या प्रश्नावलीला महुआ मोइत्रा यांनी उत्तरं पाठवली। महुआंच्या उत्तराचा अभ्यास करून त्यावर सविस्तर अहवाल लोकपालाकडे सादर केला जाईल अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली होती। दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार ज्यांची खासदारकी कोणत्या प्रकरणामुळे गेली ते प्रकरण कॅश फॉर क्वेरी अर्थात लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्यावर आरोप आहे। दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण एकदा समजून घेऊयात। पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारले असा आरोप महुआ मोइत्रा यांच्यावर आहे। स्वतःच्या लोकसभेच्या लॉगिनचा वापर दुसऱ्याला करायला दिला। व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारले आणि यामुळेच त्यांची खासदारकी गेली आहे। हिरानंदानी हे अदानी यांचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी आहेत। मोइत्रा यांनी दर्शन हिरानंदानी यांना फायदा होण्यासाठी मुद्दाम अदानींवर आरोप केले। मोइत्रा यांनी लोकसभेत विचारलेल्या 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न हे अदानी समूहावर केंद्रित होते। तर महुआ मोइत्रा यांच्यावर कारवाई झाली, त्यांची खासदारकी रद्द झाली। मात्र महुआ मोइत्रा यांचं गाडं बी नसलं ते एका कुत्र्यामुळे। तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हेच खरंय। नक्की काय घडलं, त्या कुत्र्यामुळे गोत्यात कशा सापडल्या हे आपण सविस्तर पाहूयात। महुआ आणि जय देहाद्री हे एकमेकांचे निकटवर्तीय। त्या दोघांनाही एक कुत्रा आवडायचा, त्याचं नाव हेनरी। हेनरीला घेऊन एक दिवस अचानक महुआ निघून गेली। जयला हेनरीचा दुरावा सहन होईना। जयने महुआकडे कुत्र्याचा ताबा मागितला। महुआ काही कुत्रा देईना। महुआ आणि जय मधल्या कुत्र्याच्या दाव्यावरचा वाद विकोपाला गेला। अखेरीस जयने महुआला धडा शिकवण्याचं ठरवलं। महुआ विरोधात जयने तक्रार केली आणि हे सगळं प्रकरण समोर आलं। विशेष म्हणजे महुआ मोइत्रा ज्या तृणमूलच्या प्रतिनिधी म्हणून लोकसभेत होत्या, खासदार होत्या, त्या पक्षाने मात्र या वादामध्ये काहीही वक्तव्य केलं नाही आणि महुआ मोइत्रा यांच्यापासून तृणमूलने अंतर राखलं। या संपूर्ण प्रकरणात तृणमूलने अलिप्ततेचं धोरण स्वीकारलं आणि आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर ईडीची कारवाई सुद्धा सुरू आहे। आता दुसरं समन्स बजावल्यानंतर महुआ मोइत्रा या कारवाईसाठी उपस्थित राहतात का? जर नाही राहिला तर ईडीचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासह जयम विशेष मध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।